यशवंत महाविद्यालयाचा अध्याय 19 जीवन श्री गुरुदेवाय नमः। श्रोतियाने केला प्रश्न खेडे शहराभूती महान ऐसे म्हणतो आपण जन परी एक पूर्ण विसरावी। शहरात आहे उच्च शिक्षण ते खेड्यात पावे लपून कोणी आला जरी शिकवण तरी येते होतो का पंढळ। नगरामाजी नागरिकी होईजे यासाठी शहराची विद्यार्थी पाहिजे खेड्या माझी नागरिकी पाहिजे ऐसे होते। ऐकायचे जयाची भावना लक्ष द्यावे त्यांनी आवजना येथे शिक्षणाची मूळ कल्पना ती चुकली आपली। दिखाऊ कपडे कोरडी येट नोकर पेशी थाट माट शिक्षणाचे नवे उद्दिष्ट आणि घ्यावे नीट आली। अजवायची शिक्षणाची प्रथा देते काम नाही बापाची संस्था बाप तरी शेतीची व्यवस्था मुलगा मागे नोकरी भावे मोठे बापू साहेब काम जितकी पैसा मोठी पदवी दिखाऊ ढग ही उच्चता म्हणून नाही। हे सर्व मागील विक्रोण मुला मुलींना घ्यावे शिक्षण जेणे गावाचे वाढेल भूषण सर्वतोपरी पुसते नको उच्च शिक्षण हे तो गेले मागे युगी लपून आता भावा कष्टी कबलवाण सुपुत्र भारताचा। शिक्षणाची जीवनाची काम दोन्ही सांगड व्हावी उत्तम चिंता नसावी भोजनासाठी दान मागण्याची ठिकरसी मुलाचा एखादा तरी असावा गुण ज्याने पोट भरेल त्यास निपुण नाही संसारा माझी अडचण कोणत्याही करी जीवनाच्या गरजा संपूर्ण निर्वाहाचे एक एक साधन संबंधित विषयाचे समग्र ज्ञान यांचा अंतर्भाव शैक्षणिक नदी तलाव पाणी विहिरी यात पोहणे नानापरी आपत्ती येतात धावणे तारी याचे शिक्षण असावे। गावी भोजनाचे असते प्रसंग स्वयंपाक करता यावा यथा सांग हिची कला शिकवावी सप्रयोग मुला मुलींची असले शिक्षण वाटते साधारण परी याचे जीवनात ग्रस्तान तरी जगावे जनावरा समान होईल स्वयंपाक नाही येता तुझे बहुशिकली शाळे माथारी परी स्वयंपाक करता नाही खरी काय करावी विद्याच्या तुरी कामाविन नगरीती अशिक्षित स्वयंपाक करोडी खाई सुशिक्षित चली फाकी करावी थोडासा घालता नाही बंधाई जेथे तेथे प्राज्ञ तुला सांगत बाळता नाही घरचे पाणी भरता नाही आपल्या ज्ञान द्यायचे तरी ज्याची उणीवपडे मुलगा धावणी पूर्वी पोळे तळाडीने काम करणार धडपडे तरी ते शिक्षण कामाचे विद्येची भावाने विद्यार्थी स्वतंत्र निर्णय शिक्षणाने वाढावा निश्चय जीवन जय करावे यासाठी शिक्षण घेणे ते जीवन जगता यावे सुंदरपणे उघडेपण घेतले यादरे शिक्षण त्याची मावतीने गावावर आली मुलांची धाड विद्यार्थी धावे लावली धडाधड वाढवडिलांच्या वृत्तनिष्ठ काय शिक्षण कामाचे म्हणून पाहिजे तर बलवान मुले तुम्ही मला काम खेळणारे धडाडीने प्रतिकारार्थ दिले तरी शिक्षण उपयोगी कृषी कालीन ऐतिहासिक प्रथा शिक्षणात होती जीवन संस्कार याकरिता आश्रमांची व्यवस्था होती पूर्वी धनुर्विद्या मल्लविद्या आयुर्वेद आणि शस्त्रास्त्र विद्या उत्तम उत्तम सौदा विद्या शिकवित होते आचार्य चित्रकलाच्या मंगला रांगोळ्यांची उत्तम कला गुण काम कुम्हार कामाची सकला कौशल्यकला नानापरी संगीत शास्त्र स्वयंपाक शास्त्र व्यवस्थापनेचे सुंदर तंत्र अष्टपरीक्षा रत्नपरीक्षा आदी समग्र जीवन विद्या शैक्षणिक ऐसी प्रथा पूर्वी होती आता उच्च ज्ञान घेऊन येते परी गावची सुधारावी शेती गावाच्या उपलब्ध साधनांनी शिक्षण झाले वैभवस्थानी मग गावाची जीवनाना बसे उच्च ज्ञान आणावे साध्या जीवनी कर्जेची कळेना त्यापेक्षा उच्च ज्ञानाची विद्यालय गावीत आणावी निश्चय ती ग्राम जीवन सदवितीर चातुर्य शिकवणी जना मुलांना शिकावा नाना प्रकारच्या आपले ध्येय निष्ठानी सकला गाव सांभाळू शकेल आपला ऐसे द्यावे शिक्षण गाव शिकायचे आदर्श करावे याची शिक्षण प्रामुख्याने द्यावे सक्रियतेने करावे असे लागावे विद्यार्थी सहकार्याची प्रबळ भावना हे शिक्षणाचे मुख्य सूत्र जाण नाही पावे परस्परांशी पूरक हे जी आहे शिक्षणाचे कौतुक व्यक्तिनिष्ठतेचे भयान दुःख मानवी जीवनी जनसेवेचे प्रमाणपत्र जाती महत्व यावे सर्वत्र विद्यार्थी राष्ट्रराज्याचे कन्यापुत्र समजोनीतांना सुधारावे गावाचे सर्वात मुख्य पुत्र त्यांचे संरक्षावे चारित्र्य जेणे गावाचे वाढीला महिमान चारित्र्याकडे उज्ज्वल आपण असे वाटे जैसे गाव व्हावे तैसे ते बालकांना शिकवावे शहाणे कपडे सोडावे विद्या शिक्षणे सर्वजी बाळपणाचे शिक्षण होई वय झाली आता सदाई ओळखल्या बिनवळती काली इंद्रिये त्याची मग तो राही अंगणाचा कोणी हे त्याला घ्यावी थाप आयुष्य टिकाची संताप भोगी कसे आंगण्यावरी त्याची बंद उन्नतीची द्वारे आयुष्य जाय फारीत सारे किसान परी कळेना गुजरे शेती चेडी नवे ज्ञान नारी अवतारात सुधारणा सुधारू शकेल विजेना अनाचा पहिला प्रेमिकांना जीवनाचा त्याच्या वडिलांनी मुलांना शिकविला तोही बापाचा भागीदार झाला जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला त्याचे शिक्षण देणे त्याचे जरी या पुढ्याने व्यवस्था नव्हे तरी ते शुद्धात्म संस्थेची गौरवावे तरी मुलांना ठेवावे याची कपडे कधी
आई बाबांनी आपली मुले ठेवू नये तर निरंतरी सोपवावी पालकांच्या विद्यामध्ये लक्ष दिलं जे त्यांना जन्म देण्याचे काम माता पित्याचे शिक्षणाचे काम विद्यार्थ्यांचे या सत्तेने पुत्र देशाचे विरोध नाही लाडकोणी आई बाबांचा प्रेमळ काळा पूर्वी लहान मुलांचा आळा मुलगा होतो ठोंब्या पोकळा आणि लाडाने येणे कामी हे तो विद्यार्थी आहे ना अथवा शिक्षिका चालू देईना मुला सवडवावे कैसे त्यांना माहीत नसते मानसत्र म्हणून सर्व गावांनी मिळून खडावे संगोपन काही विवाद शिक्षण देऊन नेमावे त्याला कार्यासी असावे गावीचा विद्यागुण बालू ठाण शिक्षण मुले बालपणाचं त्यात ठेवून वळण द्यावे साधेचे आई बाबाचा शिक्षणाने कामाचं दाता अडचण येईल मुला बाळांची आवाळ होईल हे सर्व विद्यार्थी याचे त्यांना असावे शिक्षण करते करावे बालसंगोपन आपले काम घ्यावे नाही म्हणून मुला मुलींना कैशावे कोठे मुलांना लहानपणी व्यक्ती लागवण घ्यावी कोणी लागताची घ्यावी झाडाची शिक्षका पालकांनी नाही तरी एकापैकी शिक्षण घेऊन वृत्ती केली आपण स्वतः दुसऱ्याची फसवली मुले बाळे ऐसे नको म्हणून मी शिक्षण कार्य लागलो पवित्र गुरुजी मुलांचा झालो परिव्यसनाचा अवतार बनलो म्हणून म्हणा ठिकाणा उल्हासाने सद्वर्तीने राहा आपण गुणीविनात वाजवी जाणार उष्णतेने मुलं तो पाहता दराडे गाडी करी ओळख कोणी गावाची जबाबदारी शिक्षक जीवाने काम करी तरीच गाव होय स्वर्ग पुरी नपडे जरुरी कोणाचे खरीदारी उत्तम पाठ मिळे ते जे पाहिजे ते फळे तरीच गुरुजनांचा आशीर्वादाकडे काम केल्या विकासाचे जीवन विकासाचे शिक्षण गावीत असावे सर्वसंपन्न आपल्याची ग्रामरचनेचे आयोजन शोभवाया शिकवावे पाठशाळा असावी सुंदर जेथे मुले मुली होती साक्षर काम करावे याचे तत्पर शिकते ते प्रत्यक्ष सुंदर गाणे बोलणे वागणे टापटिकीने घरी राहणे आपले काम आपण करणे शिकवावे तयार ऐसे करिता होईल प्रगती मुले उत्तम विद्यार्थी बनते थोर थोर उद्योग पुढे पुढे सद्गुणार्थ महाराजाची जय प्रस्तुतीमध्ये वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विद्यार्थ्याचं जीवन आणि विद्यार्थ्याचे शिक्षण कोणाच स्वरूपात असावं याबद्दल जीवन शिक्षण अध्याय 111 ओळींमधून याचा मंत्रार्थ व्यक्त केलेला आहे मित्रांनो आजच्या काळातील विद्यार्थ्यांना आजच्या काळातील युवकांना राष्ट्रसंतांच्या जीवन शिक्षण अध्यायातील गोष्टींचे ओळीचे महत्त्व त्यांच्या भावी आयुष्यात येत आहे याचे कारण असे आहे की पूर्वीचा विद्यार्थी हा फक्त शिक्षण फक्त नोकरी प्राप्त करण्यापुरता घेत होते परंतु अलीकडे बघितलं तर भारतात सर्वाधिक प्रमाणे बेरोजगारी दिसून येते यामुळे राष्ट्रसंत या उपाय सांगतात की मुलात एखादा तरी असावा गुण की ज्याने पोट भरेल त्यास निपुण नाही संसारा माझी अडचण कोणत्याही फळी अर्थातच काय तर जरी विद्यार्थी आजचा विद्यार्थी साक्षर बेरोजगार जरी झाला असेल तर त्याच्या अंगी असलेले गुणी कौशल्य त्याला त्याचं उच्च स्थान मिळवून देऊ शकते त्याला उच्च नागरिक बनवून देऊ शकते अशा प्रकारचा राष्ट्रसंतांचा एका ओळीतील आशावाद प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे तर अर्थातच काय तर 111 ओळीमध्ये जीवन शिक्षण अध्यायातील आशावाद हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक आशेचा किरण बनतो याच प्रकारे हा जीवन शिक्षण अध्याय राष्ट्रसंतांनी दृष्टी परिवर्तन मंचासाठी घेतलेला आहे या प्रकारे माझी सेवा संपूर्ण करतो यानंतरची स्पर्धा